शिवगौरीच्या नंदना जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोनतीचे का अननोन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज पार्ट 7 आज बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोण जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकपेक्ट प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला बीटनुसार इथं टेक्स्ट लेअर ॲड करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो इथं मी तुम्हाला इथं PNG ॲड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे, ते आपल्याला अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही इथनं टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 9.12 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपॅसिटी करेक्ट इथं मित्रांनो 90% ठेवायची आहे. 90% ठेवल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 9.12 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 9.12 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, गणपती बाप्पा सिरीजचा मित्रांनो पार्ट 8 लवकरच येणारच आहे. तोपर्यंत जर कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट मित्रांनो आपल्याला 10 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल फोन पण लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली आणि व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी ब्लॅक खाली आणि व्हाईट वर केलेला आहे. व्हाईटवरती क्लिक करून मित्रांनो पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथे शॅडो क्रिएट होऊन जाईल. मित्रांनो बघू शकता मी तर तुम्हाला इथनं टेक्स्ट PNG दिलेलं आहे, बाप्पा लिहिलेली. त्या टेक्स्ट PNGला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सगळ्यात वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहे आणि इथं PNG देखील इथनं ॲड केलेले आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकपेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जो आता आपण टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे आणि सॉन्गच्या वरती फोटो ॲड केलेला आहे, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला आणि सॉन्गच्या वरती जो आता आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकपेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा.
कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला जे मित्रांनो मी इथनं तुम्हाला बीटनुसार इथनं 4 टेक्स्ट लेयर ॲड करून दिलेले आहेत. त्या 4ही टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. स्टार्टिंगच्या जे 4 टेक्स्ट लेयर आहेत त्या टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. बॅक याच्या इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट सांगतो त्या बीट जो यायचा आहे 9.12 सेकंदापासून जे आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे तो करेक्ट मित्रांनो आपल्याला 9.27 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 9.12 पासून जे आपल्याला 9.27 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी करेक्ट 9.27 सेकंदापर्यंत आपण हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 10 सेकंदापाशीच आहे. सिम्पली मित्रांनो इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. व्हिडिओ इफेक्टला मित्रांनो लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं वाढवायचं आहे आणि लॉंग प्रेस करून आपल्या इथं मित्रांनो करेक्ट इथनं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. सेम मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं ॲड करून घेतो. फोटोच्या वरती घ्यायचं आहे. पेस्ट लेअर करा. नेक्स्ट बीटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवल्यानंतर मित्रांनो फोटोच्या वरती घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं ॲड करतो व्हिडिओ इफेक्ट. तोपर्यंत मित्रांनो अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 4 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे 10 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आता आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 10 सेकंदापासून जे आपण एक बीटला एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टच्या बॅकग्राऊंडला जे आता आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपली इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेले आहे आणि आपण मित्रांनो इथं इफेक्ट देखील इथनं असे प्रॉपर असे मित्रांनो आपण इथं ॲड केलेले आहेत. मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720p पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.